महापालिकेच्या पंचवटी विभागात पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीत घोटाळा झाल्याची बाब महासभेत उघड झाल्यानंतर केवळ 2021 या वर्षाच्या 9 महिन्याच्या कालावधीत 165 ई चलन रद्द करण्यात आले असून त्याद्वारे जवळपास 90 लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचं समोर येत आहे। या संदर्भात लेखापरीक्षण विभागाने देखील अहवालात ताशेरे ओढले आहेत। त्याचबरोबर महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीत एकट्या पूर्व विभागात 9 कोटींहून अधिक रकमेची तफावत आढळल्याचं अहवालात नमूद आहे। यामुळे नाशिक महापालिकेतील या घोटाळ्याची व्याप्ती आणखीन वाढणार असल्याचं दिसत आहे। भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पंचवटी विभागातील माजी विभागीय अधिकारी कैलास राबडिया यांच्याकडून फेब्रुवारी ते जुलै 2022 या 6 महिन्याच्या कालावधीत ग्राहक सेवा केंद्रामार्फत वसूल झालेल्या रकमेची माहिती मागवण्यात आली होती। त्यात रद्द करण्यात आलेली ई चलनाची एकूण रक्कम 6,27,650 रुपये होती। ई चलनने रह करताना संबंधित रक्कम प्रत्यक्षात वसूल झाल्याचं आढळलं। यामुळे या वसुलीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप बडगुजर यांनी महासभेत केला। बडगुजर यांनी उघड केलेल्या घोटाळ्याबाबत यापूर्वीच महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागाच्या अहवालात उल्लेख असून त्यांनी तसा शेरा मारलेला आहे। मात्र त्याबाबत आतापर्यंत कुणीही लक्ष घातलं नव्हतं। आता भाजपच्या नगरसेवकांनीच हा मुद्दा उपस्थित केल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष गेलं असून त्यातून हा घोटाळा केवळ पंचवटी विभागापुरता मर्यादित नसून शहरातील 6 विभागांमध्ये असे प्रकार घडल्याची चर्चा आहे।